नमस्कार मित्रांनो, मोदी सरकारला जाग आलेली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आता रोज रील्स टाकायला लागलेले आहेत. स्वतः शूट करून आजचं जे रील होतं त्याचा दर्जा म्हणजे शूटिंगचा दर्जा, कारण तो परवाचा होता तो खूप जवळनं फोकस केला होता. पण आता मोदीही 2-3 दिवसात रील करण्याच्या बाबतीत तरबेज झालेले आहेत आणि चांगल्या व्हिडिओ क्वालिटीचं रील आज केलं होतं. त्याच्यात त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी फ्रेंड्स, म्हणजे आता मित्र नाही फ्रेंड्स, विद्यार्थ्यांसाठी सरकार जागरूक आहे. अनेक गोष्टी केल्या जात आहेत. जे पेपर फोडण्याच्या कामात होते ते सगळे तुरुंगात आहेत. सरकार नवीन कायदा आणतं आहे. उद्या संसदेत तो टेबल केला जाईल. त्याच्यात फास्ट ट्रॅक न्यायालय त्यांचं गठन केलं जाणार आहे. जास्त शिक्षेची आणि जास्त दंडाची तरतूद आहे. आणि जे कोणी याच्यासाठी जबाबदार आहेत त्यांना सोडलं जाणार नाही, हे त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केलं. पण तेवढ्यावर पुढे न थांबता त्यांनी सांगितलं की सुप्रसिद्ध तंत्रज्ञान एक्सपर्ट, टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे. आणि हा टास्क फोर्स परीक्षा पद्धती अधिकाधिक कशी पारदर्शक बनवता येईल याचा एक अहवाल सादर करणार आहे. आणि मग तो अहवाल तातडीने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. म्हणजे जी गोष्ट नीटच्या बाबतीत झाली अशी गोष्ट इतर कुठल्या परीक्षेच्या बाबतीत होऊ नये, हा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. साहजिकच आहे, सरकारला तरुणांचा दुखवायचं नाही आहे, विद्यार्थ्यांना दुखवायचं नाही आहे. आणि त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना ज्या वेगाने सरकार करतं आहे त्याचं स्वागत करायला पाहिजे. ही गोष्ट मोदी सरकार आणि मनमोहन सिंग सरकार याच्यामध्ये फरक आहे. काँग्रेस आपल्या चुकातनं शिकत नाही, भाजपा लगेच चूक दुरुस्त करतो आणि झालेल्या चुकीचा जे प्रायश्चित्त म्हणून जे संकट आलेलं असतं त्या संकटाचं संधीत कसं रूपांतर करायचं हे भाजपाला अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे. पण तरी देखील मला असं वाटतं की इथे नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखालची समिती फारसं काही करू शकणार नाही. हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही माहिती आहे, कारण जो शिक्षण माफिया आहे त्याला जोपर्यंत हात लावत नाही तोपर्यंत काही होणार नाही. आणि हा शिक्षण माफिया का तयार झालेला आहे, म्हणजे एखादा माफिया का तयार होतो त्याच्यामागचंही कारण असतं. त्याला जोपर्यंत आपण हात लावत नाही तोपर्यंत या समितीचं काही होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जी काल JNUच्या व्हाईस चान्सलर डॉक्टर शांतिश्री पंडित यांनी सांगितली. त्या म्हणाल्या की त्यांना विचारलं की भविष्यात पेपर लीक होतील का, तर त्या म्हणल्या 100% होतील. त्या म्हणल्या त्यांच्या दोन्ही मुली या सायबर सिक्युरिटी आणि या सगळ्या क्षेत्रात काम करतात आणि मलाही त्याची थोडीशी माहिती आहे. कुठलीही सिस्टीम असते ती हॅक केली जाऊ शकते. तुम्ही कितीही ती हॅकिंग प्रूफ जरी बनवली तरी ती हॅक होऊ शकते. याचा लगेच EVMशी संबंध जोडू नका, कारण EVM हे डम मशीन आहे. पण जिथे कुठे इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर असतो तिथे ते हॅक केलं जाऊ शकतं. आणि त्यामुळे जरी पेपर सेट करणं हे सगळं कितीही सिक्युअर करण्याचा प्रयत्न केला तरी ती हॅकेबल आहे. आणि त्यामुळे कधी ना कधीतरी ते पेपर फुटू शकतो. हा पहिला मुद्दा आला. दुसरा मुद्दा झाला की इथे सायबर तज्ज्ञांना, सायबर चाच्यांना काम पडतच नाही, कारण कुंपणच इथे शेत खातं. आणि कुंपण शेत खातं म्हणजे काय, तर या नीटच्या पेपर फुटीतही कोण लोक आहेत, हे सगळे परीक्षा कंडक्ट करण्यासंदर्भातच काम करणारे प्राध्यापक, भाषांतरकार, तिथे विद्यापीठात काम करणारे. कोणतरी तो शुभम म्हणून डॉक्टर आहे, तो डॉक्टर नाही आहे पण तो डॉक्टर असल्यासारखा वावरतो. ही जी सगळी आतली मंडळी आहेत ती याच्यात सहभागी आहेत. ती का सहभागी आहेत याचं कारण लक्षात घ्या. शिक्षण क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार आहे. प्रचंड भ्रष्टाचार आहे कारण प्रचंड पगार त्याच्यातनं निघतात. लक्षात घ्या, देशाच्या सैनिकांची जेवढी संख्या आहे त्याच्याहून जास्त संख्या कदाचित देशातल्या शिक्षकांची असेल. त्यांना सरकार पगार देतं आणि 7व्या वेतन आयोगानुसार पगार देतं. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी असं होतं की ग्रामीण भागात दुसऱ्या एखाद्या माणसाला नोकरी लागली तर त्याला जो पगार मिळतो आणि शिक्षकाची नोकरी लागली त्याला जो पगार मिळतो याच्यामध्ये खूप अंतर असतं. आणि त्याच्यामुळे शिक्षकाची नोकरी लागण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घोटाळे केले जातात. त्याच्यासाठी काँग्रेसच्या काळात, आता त्यातले बरेच जण भाजपात आले असतील, पण त्या काळातल्या बऱ्याच शिक्षण सम्राटांनी, आमदारांनी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज काढली आणि त्याच्यामुळे तिथे ॲडमिशन मिळवायची, कारण त्यांना तेव्हा नोकऱ्या मिळत होत्या शिक्षकांच्या.
कारण देशाची लोकसंख्या वाढत होती, शाळा निघत होत्या, अपॉइंटमेंट होत होत्या, तर त्या शाळेत प्रवेशाची, टीचर ट्रेनिंग कॉलेजमधल्या प्रवेशात तिथे मोठ्या प्रमाणावर पैसे द्यावे लागायचे. ते झालं. मग सरकारने काय केलं, शिक्षण सेवक वगैरे पद्धत आणली. शिक्षण सेवक पद्धत आणल्यावर 5 वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम केल्यावर मग तुम्ही परमनंट व्हायचं. म्हणजे 5 वर्ष तुम्हाला अतिशय कमी पगारात ताबडून घेतलं. तुम्हाला एवढा कमी पगार मिळतो तेव्हा तुम्ही दुसऱ्या मार्गाने पैसे मिळवायला प्रयत्न करता. हे अनेक ठिकाणी होतं. जे विद्यापीठातले अनेक घोटाळे होतात ते का होतात? कारण जे कंत्राटी कर्मचारी विद्यापीठात नेमलेले असतात त्यांचे पगार आणि प्राध्यापकांचे पगार फरक असतात. हे कंत्राटी कर्मचारी बरेचदा लाचखोरी करतात, पैसे घेतात आणि बरेचदा पकडले गेले की त्यांचं जातीचं अस्त्र किंवा अशा गोष्टीही ते बाहेर काढायला त्यांना संकोच वाटत नाही. ही दुसरी गोष्ट. आणि त्याच्यामुळे शिक्षकांचं ट्रेनिंग असेल, नेट सेट झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये त्या पगाराची, कारण जर तुम्ही नेट सेट झाला नसाल, म्हणजे तुम्ही त्या कॅटेगरीत जर गेला नाहीत तर तुम्हाला 25-30 हजार रुपये पगारातही काम करावं लागतं. जर तुमच्याकडे ती परीक्षेची डिग्री असेल, माणूस तोच, डिग्री आहे का नाही आणि डिग्री असल्यावर त्या श्रेणीत तुम्ही काम करताय का नाही याच्यावर तुम्हाला 4 पट जास्त पगार मिळतो. आणि जर मी तुला 4 पट जास्त पगार देणार तर का मी तुला नोकरी देऊ? मग त्याची किंमत म्हणून पुढच्या 7 वर्षात तू जो पगार कमावशील तो मला आज दे तर मी तुला ही नोकरी देतो. हा व्यवहार आहे. हा शालेय शिक्षणामध्ये व्यवहार आहे, हा उच्च शिक्षणामध्ये व्यवहार आहे. आणि तरी देखील लोक हे करतात, कारण एकदा नोकरी लागली की पुढची 30-35 वर्ष बघायला नको. आणि त्यामुळे जरी 7 वर्षाचे पैसे आज मी दिले तरी त्याच्या पुढच्या 25-30 वर्षाचे पैसे मला बाहेर खाजगीमध्ये जी संधी मला मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे मला शिक्षण क्षेत्रात मिळणार असतील. अशा गोष्टी होतात. आणि मग ते झालं की मग कुलगुरुपदाची नेमणूक, वेगवेगळ्या डिपार्टमेंट हेडची नेमणूक, तिथून पैसे काढले जातात. हे सगळ्यांना माहिती आहे. हे काही असं गुप्त नाही आहे. याची चर्चा होते दबक्या आवाजात. आणि हे रॅकेट जोपर्यंत मोडत नाही तोपर्यंत परीक्षा पद्धतीतला घोटाळा थांबणार नाही. कदाचित जेई जशी आता पारदर्शक आहे, कारण जेईच्याद्वारे तुम्ही IITला जाता, अशा काही परीक्षांमधला घोटाळा तुम्हाला थांबवता येईल. पण शिक्षण क्षेत्रातला हा जो घोटाळा आहे तो थांबवता येणार नाही. दुसरा त्याच्यामध्ये जो भाग येतो तो म्हणजे खाजगी ट्युशनचा. खाजगी कोचिंग क्लासेस लाखो रुपयांची फी घेतात. शाळेसारखं त्यांचं काम चालतं. अनेकांनी त्यातल्या तर खाजगी कॉलेजेस काढलेली आहेत. सॉरी, सर्दी झाली थोडी. राजस्थानमध्ये कोटामध्ये तर ते शहरच प्रसिद्ध आहे की तिथे अनेक मुलं आधी जायची आणि वर्ष 1.5 वर्ष राहायची. आमच्या बॅचला शाळेत 8वी-9वीत असल्यापासून मुलं त्या 12वीचा अभ्यास करायचे. हे सगळं व्यवस्था उभी राहिली कारण तेव्हा IIT-मधल्या वगैरे संख्याच एवढी कमी होती. हा दुसरा मोठा प्रश्न आहे. नीट असेल किंवा जेई असेल, इतर देशांच्या तुलनेत म्हणजे विकसित देशांमध्ये जेव्हा 100 मुलं परीक्षेला बसतात त्यातले 20-25 मुलांना ॲडमिशन मिळते, डॉक्टर होतात. आपल्याकडे अनेक परीक्षांचा उत्तीर्ण होण्याचा दर कुठे 2%, कुठे 3%, कुठे 60% आहे. म्हणजे बाकीचे 93%तले किमान 25-30% लोक त्या पात्रतेचे असतात पण त्यांना संधी मिळत नाही. कधी आरक्षणामुळे संधी मिळत नाही, कधी पेड सीट मिळवणं शक्य नसतं त्यामुळे संधी मिळत नाही. आणि त्याच्यामुळे या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक यंत्रणा आलेली आहे. त्यांचे हजारो लाखो कोटी रुपयांचे व्यवहार चालतात. त्यातल्या काही कंपन्या तर स्टॉक एक्सचेंजला लिस्टिंग झालेलं आहे. आणि हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यामुळे नंदन निलेकणी कदाचित तंत्रज्ञानात्मक एखादी गोष्ट सुचवतील, पण जोपर्यंत ही संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही तोपर्यंत परीक्षा पद्धत म्हणजे 100 जणांपैकी केवळ 5 जण 6 जण पास होणार, 10 जण पास होणार आणि त्याच्यात जनरल कॅटेगरीची अवस्था आणखीन वाईट असते. आणि त्यामुळे हे जे सगळं सुरू झालं याला सुरुवातीला त्याला जो रोष होता तो मुख्यतः जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा होता. मग त्याला एक व्यापक स्वरूप मिळालं. आणि त्यामुळे जर उपाययोजना करायच्या असतील तर जसं म्हटलं की एकीकडे या परीक्षा पद्धती बदल करणं आवश्यक आहे, पारदर्शकता आणणं आवश्यक आहे. दुसरीकडे शिक्षण क्षेत्रातल्या नोकरी, बढती, बदली ह्यातला जो सगळा भ्रष्टाचार आहे तो साफ करणं आवश्यक आहे. एकतर त्याला तुम्ही मार्केट रेटला आणा, सगळ्यांचे पगार त्या बाजारभावाला ठरवू द्या, किंवा मग खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नाही तेवढा पगार द्या. या दोन्ही गोष्टी शक्य असतील तर या गोष्टींचा उपयोग होऊ शकेल. तिसरी गोष्ट याच्यामध्ये जसं म्हटलं की आज
अनेक विकसित देशामध्ये विद्यापीठं ओस पडत आहेत. याचं कारण, याचं सुप्रसिद्ध उदाहरण इस्रायलसारखा देश आहे की जिथे प्रत्येकजण सैन्यात जातो आणि प्रत्येकजण सैन्यात जातो. आता अर्धे विद्यार्थी, अर्धे सैनिक हे टेक्नॉलॉजी युनिटमध्ये जातात आणि टेक्नॉलॉजी युनिटमध्ये वयाच्या 17व्या 18व्या वर्षी तुम्हाला ड्रोन्स, काउंटर ड्रोन, सायबर, क्वांटम या सगळ्या गोष्टी हाताळायला मिळतात. तुम्ही जेव्हा 3 वर्ष सैन्यात घालवता तुम्हाला विद्यापीठात जायची गरजच पडत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ह्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा आवश्यक आहेत. त्या सुधारणा जर झाल्या तरच मार्ग निघू शकेल. पण समस्या आहे की भारताची लोकसंख्या एवढी मोठी आहे आणि ज्या संधी आहेत त्या दिवसेंदिवस कमी होणार आहेत, कारण AI माणसाचं काम करते. आणि त्यामुळे कौतुक आहे भाजपाने आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतक्या लवकर त्याला रिस्पॉन्ड केलं. पण हे पुरेसं नाही आहे. ही साफसफाई खूप मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.